काय सांगाल भास्कर जाधवांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. मुळामध्ये एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना प्रमुख उद्धवजी आदित्य यांच्यावरती खालच्या लेवलची टीका करून हा भास्कर जाधव राष्ट्रवादीमध्ये गेला. त्यांना 9 खातं दिली होती मंत्रिमंडळामध्ये, 9 खातं एका माणसाकडे. प्रदेशाध्यक्ष त्यानं केला होता भास्कर जाधवला राष्ट्रवादीमध्ये. असं असताना पुन्हा शरद पवारांच्या पार्टीत खंजीर खुपसून पुन्हा तो शिवसेनेमध्ये येतोय. या गद्दाराला लगेच मंत्रिपद मिळतं, लगेच नेतेपद मिळतं. तो बोलणारच ना. त्यांनी पाणी चोखलं उद्धव ठाकरेंचं की यांच्याकडे कोण नाही, कोण नाही. माझ्यासारख्या गद्दाराला लगेच नेतेपद जेव्हा मिळत आहे, देत आहेत, तेव्हा तर मीच इथं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा. आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी भास्कर जाधवनी करायची की भास्कर जाधवांनी धमकी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थांबायचं? हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे ना. हिंमत कशी होते पक्षप्रमुखाला धमकी देण्याची? ब्लॅकमेलिंग ना म्हणतात, ब्लॅकमेलिंग. तुम्ही जाल तर मी नसेल. शिवसेना प्रमुख असते 1 मिनिटामध्ये याची हकालपट्टी केली असती भास्कर जाधवची. पक्षप्रमुखाला धमक्या देणाऱ्या गद्दाराला लगेच बाळासाहेबांनी शिक्षा केली असती. म्हणून मी म्हटलं होतं, शिवसेना प्रमुख मर्दांचे सरदार होते, उद्धव ठाकरे एक गांडूंचे सरदार आहे. तेवढ्यासाठी मी बोललो होतो. त्याचं कारण हेच आहे. आणि भास्कर जाधवला कळलं कसं की उद्धव ठाकरे आता भाजपमध्ये जात आहेत? कळलं कसं मुळामध्ये? कुणी सांगितलंय की हवेत बोलतोय? प्रकरण काय भास्कर जाधवांनी ज्या स्टेटमेंट मुळात उद्धव ठाकरेंची तिथे भाजपमध्ये सोडून द्यायची चर्चा झाली किंवा बैठका नाही, ते आता ते भास्कर जाधवला विचारलं, ज्यांनी स्टेटमेंट दिली त्याला विचार. मी काय ज्योतिषी आहे? मी कसं सांगू शकतो?